ते लिक्विड मध्ये जाईल. तुम्ही कंपल्सरी त्या वस्तू खाण्याचं वजन बघायला पाहिजे. ओके. ओके, अजून काय अनुभव आहे कोणाचा? हलकं वाटलं. हलकं वाटतंय, हलकं वाटतंय हे कळलं मला. अजून काही वेगळा अनुभव आहे का? आणि असं काही खूप काही जाणवलं नाही. फळामध्येच पोट भरून गेलं. फळांमध्येच पोट भरून गेलं. ओके. हा, ठीक आहे. खूप फूड खायची इच्छा नाही राहत, खूप फूड खायची भूकच नाही राहत, पोट हा, भरून जातं याच्यामध्ये, फूडची गरज वाटली. ऑटोमॅटिक खाल्लं जातं पण त्याच्यामुळे. 2 दिवस तुम्ही असं खा, तिसऱ्या दिवशी तुम्हाला कुक फूडची पण भूक लागेल. कारण मी तुम्हाला सांगते आता होत आहे काय आपल्याला. ओके. आपल्या पोटामध्ये, ऍक्च्युली फक्त पोटामध्ये नाही, आपल्या शरीरामध्ये, सगळ्यांनी म्यूट ठेवा हा तुमचं आता, म्हणजे मग माझा आवाजच पोचेल, बाकी आवाज येणार नाही. ओके. सो आपल्या शरीरामध्ये जे डिसीज आहेत, प्रॉब्लेम आहेत, त्याचं मेन कारण काय आहे? तर आपलं एक तर गट खराब आहे, किंवा आपलं ऍसिडिक झाली आहे बॉडी, किंवा आपल्याला मेनली ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल वाढलंय, किंवा हा पॅरामीटर वाढलाय, तो कमी झालाय, असं काहीतरी सांगितलं जातं. तर आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, त्या रक्तवाहिन्या ऍक्च्युली जी काही एनर्जी आपल्याला अन्नातनं मिळते ती त्या रक्तामधून शरीराला पोचवली गेली पाहिजे. पण आपल्या रक्तवाहिन्या खराब झाल्यात. नुसतंच आपलं गट खराब नाही झालंय, गट तर खराब झालंच आहे. आता ते 21 दिवसामध्ये तुम्ही गट क्लीन व्हायला सुरुवात झाली, तुम्ही व्हेगस नर्व्ह ऍक्टिव्हेशन करताय, तुम्ही कांजी घेताय, तुमचे गुड बॅक्टेरिया वाढलेत, हे सगळं ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचं गट क्लीन व्हायला लागलंय. पण तुमच्या ब्लड वेसल्स किंवा नर्वस सिग्नल्स हे स्लो आहेत, आणि म्हणून कॉन्स्टिपेशन, किंवा काही लोकांना असं काळं काळं येतं कुठेतरी स्किन वरती, आणि ते म्हणतात ना ते काय आम्ही क्रीम लावलं की जातं वगैरे. तर स्किन वरती कुठली अलर्जी आली आहे याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये खूप काहीतरी प्रॉब्लेमला सुरुवात झाली आहे. स्किन ड्राय होतीये, केसाचा काहीतरी असा डॅन्ड्रफचा रफ हे होत आहे, किंवा नखांच्या कोपऱ्यांमध्ये तुम्हाला जाणवतंय की ते असं सारखं उकललं जातं, आणि मग तिथे ती जळ लागते, आणि मग त्याला आपण असं कापत राहतो तोंडात, म्हणजे लक्ष न येता त्या गोष्टी होतात. मग आता जेव्हा तुम्ही खूप फळं खाल्लीत आणि वेगवेगळ्या रंगाची फळं खाल्लीत, तर शरीरात काय मिळालं तुम्हाला? तर ते आहे नायट्रिक ऍसिड. शरीराला मिळालं नायट्रिक ऍसिड. जेव्हा तुम्ही फळं त्या त्या सीझन, कुठली फळं खावी, मी तर सिंपल सांगेन, बाजारात गेल्यावर जे फळ सगळ्यात स्वस्त आहे ते घ्यावं. पैसे वाचवण्यासाठी म्हणून नाही सांगते मी, पण ते फळ स्वस्त मिळतं याचा अर्थ ते सीझनल आहे आणि लोकल आहे. ते त्या त्या सीझन, आता तुम्ही संत्र्याच्या सीझन मध्ये सगळीकडे गाड्या भरून संत्रीच दिसतात, मँगोच्या सीझन मध्ये गाड्या भरून मँगोज दिसतात, पण आज तुम्ही मँगो घ्यायला जा, मग तो खूप महाग मिळेल. त्यामुळे बेस्ट फूड कुठलं आहे? जे सीझनल आहे आणि लोकल आहे. हे ते रिजनल आहे, सीझनल आहे, तर तुम्हाला ते जास्त चांगलं आहे. आणि नॅचरली पिकवलेलं मिळालं तर तुम्ही म्हणजे सोन्याहून पिवळं लकी आहात तुम्ही. तर जेव्हा तुम्ही फ्रुट्स खाता तेव्हा होतं काय? तर तुमच्या नर्व्स मधलं आणि ब्लड वेसलच्या आतमध्ये एक लाइनिंग असतं, जसं गटचं लाइनिंग असतं, आणि गटचं लाइनिंग किती छोटं असतं? 1 मिलीमीटर एवढं असतं, पण ते फाटलं तरी आपल्याला प्रॉब्लेम होतो. तसं रक्तप्रवाह व्यवस्थित राहण्यासाठी रक्ताच्या ज्या वाहिन्या आहेत त्याच्या आतमध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल ज्यांचं वाढलंय, किंवा कधीतरी वाढलं होतं, किंवा कोणाच्या हार्टमध्ये ब्लॉकेजेस आहेत, हे तुम्हाला माहिती पण नाहीये, काहीतरी आहे आतमध्ये. आता जेव्हा तुम्ही हे पहिलं नॅचरल फूड खाल, मग ते स्प्राउट्स असतील, फ्रुट्स असतील, किंवा व्हेजिटेबल्स असतील, कुक न केलेलं नॅचरल जसं निसर्गात मिळालंय तसं, ते शरीराला तुमच्या कसं डायजेस्ट करायचं हे माहिती आहे. तुमच्या डीएनए कडे त्याची प्रोसेस आहे, आणि शरीरामध्ये नायट्रिक ऍसिड वाढणार आहे. त्यामुळे शरीराच्या रक्तवाहिन्यांच्या आतलं जे लाइनिंग आहे ते चांगलं होणार आहे, ते सुदृढ होणार आहे. त्यामुळे रक्तप्रवाह चांगला होईल, मग तुमचे ब्लॉकेजेस जातील, तुम्हाला
कधीच ब्रेनचे जे अल्झमेर आणि काय पार्किन्सन असले पण प्रॉब्लेम येणार नाहीत. ओके. दुसरी गोष्ट काय होते जेव्हा तुम्ही वेगवेगळे सीड्स खाता किंवा वेगवेगळे आता पंपकिन सीड, फ्लॅक्स सीड किंवा काजू, बदाम किंवा दाणे, भिजवलेले दाणे आणि तत्सम तीळ, खोबरं, हे सगळं तुम्हाला काय देतं तर त्याच्यामध्ये एक छान घटक आहे, त्याचं नाव आहे लिग्नॅन. LIGNAN, लिग्नॅन. हे लिग्नॅन काय करतं तर ते तुमच्या गट लाइनिंगला स्ट्रॉंग करतं. लिग्नॅनमुळे काय होतं तर तुमचं गटचं जे आतलं लाइनिंग आहे जे खराब झालंय, की ज्याच्यामुळे काही लोकांना असं जळजळतं, ऍसिडिटी वाटते किंवा एखाद वेळी खाणं मिस झालं तर डोकं दुखतं किंवा कॉन्स्टिपेशन होतं किंवा युरिन रात्री 3-4 वेळा उठावं लागतं. या सगळ्या काही गोष्टींचं मेन काय तर गट लाइनिंग खराब झालंय. तर त्याच्यासाठी बेस्ट आहे तुम्हाला वारन बफेट जिसको कहा जाता है वो कौन था, कोई पता है? आप कहना पड़ता है. सरस्वती, तुमचा आवाज म्यूट करा. मी करते ते कोणाला कळतच नाही त्या. केलं म्यूट. ओके. या सो हे जे लिग्नान तुम्हाला मिळेल ना त्याच्यानी तुमचं गट लाइनिंग स्ट्रॉंग होईल. पहिल्या दिवशी कोणतरी मला म्हणलं की अजून वेगस नर्वचे एक्सरसाइज केले पाहिजे का, तर नाही, आपण जे वेगस नर्वचे ऍक्टिव्हेशन एक्सरसाइज शिकलोय ते पुरेसे आहेत. पण आपल्याला काय केलं पाहिजे तर असं अन्न खाल्लं पाहिजे, असे विचार केले पाहिजेत की ज्यामुळे, असे मंत्र हे केले पाहिजेत ज्यामुळे तुमचं गट लाइनिंग सुधारेल. तर आज त्याच्यासाठी मी तुम्हाला सेशनच्या शेवटी एक रेसिपी देणार आहे की गट लाइनिंग सुधारण्यासाठीची. रोज एक मी रेसिपी देणार आहे बरं का, पण ती तुम्ही अशासाठी कशासाठी ते पण सांगणार आहे. आणि मला तुम्ही कसं करायचं विचारायचं नाही, करायचं तुम्हाला माहिती आहे, पण काय घालायचं त्याच्यात, हे का घालायचं याचं शास्त्र मी सांगणार आहे. तुम्हाला लाडू, चिवडा, करंज्या सगळं करता येतं, त्यातलंच काहीतरी एक मी व्हरायटीचं नाव तेच असेल, फक्त इन्ग्रेडियंट्स आपण बदलणार. ठीक आहे. जसं मोदक आपण केले मोदक, तर त्याच्यात आपण नारळ आणि खवा घालतो आणि तोच तो जपानी माणसांनी केला तर मोमोज म्हणतात, आतलं फिलिंग बदलतात. त्याच प्रकारचं काहीतरी आपण करणार आहोत की आपण करणार आहोत गोष्टी ज्या तुम्हाला माहिती आहेत त्या, फक्त त्यातल्या इन्ग्रेडियंटचं आणि प्रमाण हे 2 गोष्टी मी बदलून शिकवणार आहे तुम्हाला. कारण माझ्यापेक्षा तुम्ही सगळे खूप चांगले कुक असणार आहात, कारण तुम्ही किती वर्ष कोणाकोणासाठी तरी कुक करताय, पण तुम्हाला त्याच्या मागची कारणं पण माहिती नाहीयेत. त्यामुळे तुम्ही आपलं काहीतरी करत राहता आणि ते का करतोय आपण हे एकदा तुम्हाला कळलं आवाज गेलाय. हा, मी स्लाइड शो करते, मी बोलतच नाहीये, स्लाइड शेअर करत होते म्हणून. स्लाइड दिसतीये ना तुम्हाला? या. सो आज डे 2 आहे. आम्हा दिसते. या. शरीराच्या दैनंदिन देखभालीच्या कामासाठी झोप खूप महत्वाची. त्यामुळे आज आपण खाणे कशावरही नाही बोलणार आहे. आपण पूर्वी असं म्हणायचे काहीतरी घोडे मारून झोपा किंवा अशी काहीतरी एक म्हण होती मराठीमध्ये, म्हणजे काय तर सगळं विसरा आणि मस्त झोपा, असा त्याचा एक अर्थ होता. तर माझी झोप कशी आहे याच्यावरती तुमच्या हेल्थचं खूप, काल आपण बघितलं, खूप गोष्टी काल बघितल्या, त्याला एकदा रिव्ह्यू करूया. तर पहिलं म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराच्या आजारासाठी काही उपचार करत आहात का, तिथं लिहा, तुमच्या नोटबुक मध्ये लिहा की मी गेली इतकी वर्ष थायरॉइडची गोळी घेतेय, मी इतकी वर्ष डायबेटीसची गोळी घेतेय, बीपीची गोळी घेतेय, की मी काहीही गोळ्या घेत नाही, पण मी सकाळी उठून गरम पाणी पिते, मी सकाळी उठून काय लिंबू पाणी पिते. असं तुमच्या ज्या काही उपचाराच्या तुम्ही ठरवलेल्या पद्धती असतील त्या तुम्ही बघून घ्या, काय करता तुम्ही. ठीक आहे. आता जर बंद झालेलं असेल ते आपण बंद केलंय तेव्हा नाही द्यायचं. आता नाही लिहायचं, म्हणजे आता करताय तर ते लिहा. ओके. तुम्ही लिहा आणि त्याच्यानंतर स्वतःला प्रश्न विचारा
किंवा तुम्ही आधी घेत काहीच गोळ्या होतात, घेत आता नाही ना. लिहू नका, पण घेत होतात, तर कितीतरी वर्षापासून हे घेत आहे, तर आजार बरा झालाय का? नाही मग. मग तो जर बरा झाला असेल, तुमचं उत्तर हो असेल, तर उपचार चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाही. आजार बरा झाला असेल तर उपचार चांगला आहे. पण जर बरा झाला नसेल, मी कितीतरी वर्ष तीच गोळी घेऊन 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 सुद्धा मी काही त्या आजारातनं बाहेर पडत नाहीये. आणि उपचाराचं डेफिनेशन काल आपण बघितलं. म्हणजे काय काय व्हायला पाहिजे, सिम्पटम पण जायला पाहिजे आणि त्याचं कॉज पण जायला पाहिजे. हे दोन्ही जर जात असेल तर तो उपचार बरोबर आहे. म्हणजे काय, हो असेल तर उपचार चांगला आहे, कंटिन्यू, पुन्हा कधी आपल्याला लागणार नाही, कारण आता आपण त्यातनं बाहेर आलो. पण जर नाही झालंय तर कुठेतरी काहीतरी चूक आहे. मग आता जे आपण इतकी वर्ष करतोय ते न करता काहीतरी वेगळं करून बघूया का? कारण ज्याचा उपयोग झाला नाहीये ते काहीतरी वेगळं करून बघणं गरजेचं आहे. ओके, सो मग आता तुम्ही तुमच्या या 21 दिवसाचं जेव्हा NLCR नॅचरल लिव्हिंग कोर्स केला, तेव्हा काही काही छोटे बदल तुमच्या लक्षात आले असतील, काही आजार तुमचे त्यातनं बाहेर आला असाल तुम्ही, काही गोष्टी तुम्ही बंद केल्या असतील, काही गोष्टी चांगल्या झाल्या असतील. ओके, तर काही परिणाम झालाय म्हणून तर तुम्ही ऍडव्हान्स कोर्सला आलाय. मग आता आपल्याला पूर्ण चांगलं व्हायचंय का, शुद्ध लहान मुलासारखं परत बनायचंय का तुम्हाला? होय. बालपणीचे पुन्हा दिवस देवानी द्यावे असं वाटत असेल तर गणपतींनी आशीर्वाद दिलाय असं म्हणूया आपण, की आपल्याला हे मिळालंय. आता मी काल तुम्हाला प्रश्न विचारला होता की तुमचा जेव्हा जन्म झाला, तुमच्या आईच्या पोटातनं जेव्हा तुमचा जन्म झाला तेव्हा काय झालं हे तुम्हाला तर माहिती नाहीये, राईट? आता एक मी खूप ग्रेट गोष्ट सांगणार आहे. जे लोक इन्फॅन्ट एज्युकेशनचे सेशन्स घेतात किंवा ज्यांना माहिती आहे त्यांच्यासाठी तर हे नवीन असेल पण खूप महत्वाचं आहे. सी, दोन आई आणि वडिलांकडनं आलेले एक अंड आणि स्पर्म मिळून नवीन बेबी तयार होत. म्हणजे काय, तर ते अंड तिथे बीज झालं. आता ते आपल्या अशा मुठीसारखं आहे असं समजा. हा जो हात दिसतोय ना तुम्हाला माझा, तसं ते आहे बेबी. ओके, मग त्याचं हळूहळू काय तयार होणार आहे, एका पार्ट ते बीज असं असं मोठं होत एका बाजूने त्याचं डोकं आणि सगळे वरचे भाग तयार होणार आहे, एकाने त्याची बॉडी, आणि मग हळूहळू त्याचे पाय हात. पण त्या 9 महिन्यात सगळं तयार व्हायचंय त्याला. तर ज्या पार्ट पासून मेंदू तयार होतो तो पार्ट ऍक्च्युली 2 भागामध्ये विभागतो. ज्या भागापासनं मेंदू तयार होतो तो विभागतो. एकापासनं तुमचं गट तयार होतं, दुसऱ्यापासनं तुमचा मेंदू तयार होतो. त्यामुळे गट आणि मेंदू हे एकमेकांचे जुळे भाऊ आहेत, टेक्निकली, बायोलॉजिकली, परफेक्टली. आणि म्हणून एकाला मेंदू म्हणलं जातं आणि दुसऱ्याला पण मेंदूच म्हणलं जातं. लहान मेंदू मोठा मेंदू कसं आहे तसं गट इज युअर सेकंड ब्रेन, असं मी तुम्हाला 21 दिवसाच्या क्लासमध्ये सांगितलं होतं. पण त्याचं खरं कारण काय आहे, तर गट आणि मेंदू हे एकमेकांचे जुळे भाऊ आहेत. जेव्हा तुमचा जन्म होत होता, आईच्या पोटामध्ये तुमच्या शरीराचे भाग बनत होते, तेव्हा ज्या भागापासनं, म्हणजे एक छोटासा भाग असतो ज्याच्यामध्ये डिवाइड होऊन एका पार्टचा मेंदू बनला आणि त्याच्याच दुसऱ्या पार्टनी तुमची सगळी गट बनली. ओके, आणि त्यामुळे त्या दोघांची सिस्टीम पण अशी एक वर आणि एक खाली मध्ये तयार झाली. आता आपली बॉडी, आपल्या गटला किंवा ब्रेनला काहीतरी गडबड वाटतीये. आता तुम्हाला सपोज समोरनं साप येताना दिसला तर तुम्ही शांत उभे राहाल का? मी रोज मेडिटेशन करते त्यामुळे मी काही सापाला घाबरले नाही, ये रे बाबा आपण दोस्ती करूया, असं होईल का रिॲक्शन? नाही. लहानपणापासूनच वाघ आला, साप आला, खड्डा आला, सडनली वर चढता चढता पाय घसरला, हे कितीही मेडिटेशन केलं तरी बॉडी रिॲक्ट करणार आहे. त्याचप्रमाणे शरीरामध्ये काहीतरी गडबड व्हायला लागली की तुमचं शरीर एक्सप्रेस करतं आणि त्याला म्हणतात सेल्फ डिफेन्स. म्हणजे शरीर स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी
जसं तुम्हाला साप आला की तुम्ही पळत जाऊ शकता, किंवा तिथे तुम्हाला घाम येईल, किंवा कोणाला तरी युरिन पास होईल. प्रत्येक बॉडीचा रिस्पॉन्स वेगळा असू शकतो, पण बॉडी रिस्पॉन्ड करेल. तर इथं मी तुम्हाला दाखवलंय किती वेगवेगळ्या प्रकारे तुमचं शरीर सेल्फ डिफेन्स मध्ये रिस्पॉन्ड करत असतं. तर कोणाला आता खूप तहान लागली ना की जांभया, मला असं होतं, मला जर खूप तहान लागली असेल, माझं पाणी शरीरातलं कमी झालं की मला जांभया यायला लागतात. सगळं व्यवस्थित चालू असतं आणि खूप जांभया कंटिन्युअस यायला लागतात. मग सगळे मला म्हणतात, काय झोप आली आहे का तुला? नाही नाही, मला पाणी प्यायची गरज आहे. पाणी प्यायलं की त्या थांबतात. हा माझ्या शरीराने दिलेला सिग्नल आहे. तो प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. कोणाला झोप आली की जांभया येतात, मला झोप येतच नाही आणि मला झोप आली आहे म्हणून जांभया आहे, कारण मला इतकं काय काय करायचं असतं की आता मेलिटोनिन बास 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 करत एकदा मला ते म्हणतं बास. पण झोप आली म्हणून जांभया यायला पाहिजे अशी काही गरज नाहीये. तसं तुमच्या शरीराचं यातलं काय काय आहे तुम्हाला रिस्पॉन्सेस बघा. काही लोकांना शिंक येते, म्हणजे काय उदबत्ती लावली तर तुम्हाला ते सूट होत नाही आणि शिंक येते, आणि दॅट्स परफेक्टली फाईन. पण सगळ्यांनाच शिंक, म्हणून मी उदबत्तीच घरात लावत नाही कारण मला शिंक येते, असं न करता तुम्ही काहीतरी एक वेगळंही करू शकता, कारण सगळ्यांना तीच रिॲक्शन असते असं नाही. तर आता आपल्याला जेव्हा शरीराला ऑब्झर्व करायचंय तेव्हा काय बघायचंय? मग आता एखाद्या शरीराला अपचन झालं तर कोणाला तरी ढेकर येईल खराब, ती अशी करपट ढेकर येईल, कोणाला गॅस पास होईल, कोणाला छातीमध्ये असं पकडून राहिल्यासारखं, म्हणजे काही काही वेळा तर अक्षरशः हार्ट अटॅक आल्यासारखं वाटून लोक जातात. आणि ते म्हणतात की डॉक्टरांच्या रिपोर्ट प्रमाणे 50 ते 60% वेळा जेव्हा लोक छातीत दुखतंय म्हणून जातात तेव्हा ते गॅस्ट्रिक असतं, हार्टशी रिलेटेड नसतंच, असं ते म्हणतात खूप वेळा. मग प्रत्येक शरीर तुमचं इनडायजेशन वेगवेगळ्या प्रकारे दाखवते. कोणाला ताप येतो, सडनली घाम यायला लागतो, असं गरम व्हायला लागतं, डोकं गरम होतं. मग ताप येणं किंवा डोकं गरम होणं किंवा अंग गरम होणं किंवा हे इन्फ्लॅटेशन म्हणजे गॅस पास होणं किंवा करपट ढेकर येणं, हे चुकीचं आहे का बरोबर आहे? चुकीचं आहे. बरोबर आहे मा, हे बरोबर आहे. म्हणजे काय बॉडी काय करतेय? बॉडी नेहमी सांगते. करते. हा, म्हणजे ती हे होण्यात चुकीचं काही नाहीये, पण मग आपण त्यातनं काय शिकतोय आणि आपल्या शरीराचं समजून आपण त्याला काय रिॲक्ट करतोय हे फार महत्वाचं आहे. ठीक आहे, तुम्ही जर ते चूक बरोबर मध्ये पडलात तर तुम्हाला वाटेल हे केलंच पाहिजे का नाही केलं पाहिजे, असं काही नाहीये. तर बॉडी तुमच्याशी बोलतीये वेगवेगळ्या प्रकारे, एवढ्यासाठीच मी हे तुम्हाला सांगितलंय. कधी कधी खूप आनंद झाला ना, काही आठवतच नाही. बघितलंय असं, तुम्हाला होतं असं? एएमसी वगैरे होतं ना, त्याच्यानंतर तुम्हाला तेवढं सगळ्यांना भेटून इतका आनंद होतो, अख्ख्या जगात काय चाललंय तुम्ही विसरूनच जाता. किंवा मेडिटेशन मधून बाहेर उठल्यावर खूप वेळा असं होतं की अरे आज काय ठरलं होतं, कुठला वार आहे, काय दिवस आहे, याच्या पुढे काय करायचंय काही आठवतच नाही. असं होऊ शकतं कारण तुम्हाला सडनली खूप आनंद झाला की मेमरी ब्लॉक करून टाकते, ती तुम्हाला काहीच करण्याची इच्छा ठेवत नाही. सो हे सगळे रिस्पॉन्सेस आर परफेक्टली फाईन. कुठल्याही रिस्पॉन्ससाठी वाईट वाटून घ्यायची गरज नाहीये, पण तो रिस्पॉन्स समजून घेऊन बॉडी काय सांगतेय ते ऐकून स्वतःचे रिस्पॉन्स वेगवेगळे असतात. त्यामुळे याला असं झालंय, त्याला तसं झालंय, म्हणजे मला पण असंच झालंय असं काही समजू नका, बॉडीशी बोलायला लागा. हे वेगवेगळे रिस्पॉन्स तुम्हाला वेगवेगळं काय काय सांगेल. ठीक आहे, मग आता आपण झोपेकडे जाऊया. हे रिस्पॉन्स येत राहतात. मग ज्यांचे रिस्पॉन्स समजत नाही त्यांचं काय होतंय हे समजण्यासाठी आपल्याला का झोपावं लागतं? काय वाटतं तुम्हाला? झोपेमागे काय शास्त्र असेल? मेंदूला विश्रांती मिळायला पाहिजे. मेंदूला विश्रांती. सगळे प्राणी झोपतात का? हो, झाडं झोपतात? हो झोपतात ना. मग. संध्याकाळ झाली की झाडं पण झोपतात, म्हणून तर आपल्याला आजी आजोबांनी सांगितलं होतं ना, या वेळेनंतर झाडांपाशी जाऊ नका. प्राणी पण झोपतात, म्हणजे मग आपणही झोपतो, यात काही चूक आहे का? नॅचरली नाही. काही नाहीये, काहीही चूक नाहीये. पण किती झोपतो, कसे झोपतो, झोपेची क्वालिटी काय आहे,
हे खूप महत्वाचं आहे. प्राणी जेव्हा झोपतात तेव्हा मस्त झोपतात. पक्षी बघितलं तुम्ही, सकाळ झाली की मस्त बाहेर येतात, संध्याकाळी 7 वाजले की झोपून जातात आणि सकाळ झाली की उठतात. पण आपल्याला, आपण लाईट डिस्कवर केल्यापासून आपली झोप उडून गेली आहे. ओके, सो या पृथ्वीवरती जेवढे काही लिव्हिंग बिईंग्स आहेत, एनी लिव्हिंग बिईंग ज्याला आपण जिवंत म्हणतो, त्या प्रत्येकाला 24 तासच दिलेत देवानी. हो, मासे पण झोपतात, फक्त ते कसे आपल्यासारखे असे लुडकून झोपत नाहीत. जसा घोडा पण झोपतो, तो उभं राहूनच झोपतो. घोडा बसला की त्याचं संपलं म्हणतात. तो घोडाही झोपतो, पण त्यांच्या त्यांच्या झोपण्याच्या प्रोसेस वेगळ्या आहेत. ओके, सो प्रत्येक ॲनिमलला झोपण्याची गरज आहे, कारण प्रत्येकाला 24 तासच मिळालेले आहेत. प्रत्येक लिव्हिंग बिईंगला सूर्य उगवणार आणि मावळणार हा दिवस रात्रीचा जो खेळ चालू आहे तो प्रत्येकासाठी सेम आहे. आणि जर आपल्याला काहीतरी नवीन तयार करायचं असेल तर स्वतःला रेस्ट देणं खूप महत्वाचं आहे. हे माणसाला कळलं तर त्याला झोपेचं महत्व पण कळेल. खूप माणसं असतात हायपर ऍक्टिव्ह असतात. हायपर ऍक्टिव्ह म्हणजे काय, हे करायचंय, ते करायचंय, ते करायचंय, असं आहे तसं आहे, त्यांचं मन आणि डोकं आणि बॉडी सगळं असं विचार 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 करत असतं की त्यांना झोपलं तरी सुद्धा त्यांची बॉडी विचारच करत राहते. मग त्या झोपेचा काही उपयोग होत नाही त्यांना. पण तुम्हाला काम करण्यासाठी काय काय व्हायला पाहिजे, तर हे जे सर्कॅडियन प्रोसेस आहे, म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त याच्याशी रिलेटेड जे आहे, तर सूर्य आपल्याला सोडून गेला याचा अर्थच काय आहे, तर आता त्यांनी आपल्याला सांगितलंय ऍक्टिव्हिटी थोडी स्लो डाऊन करा. हे आपल्यासाठी सांगितलेलं आहे. आणि जसा सूर्य उगवतो तसं आपल्याला ऍक्टिव्ह होण्याची नॅचरल प्रोसेस आहे. मग सकाळी 11 वाजता उठून रात्री 11 वाजता झोपणं, 12 वाजता झोपणं चांगलं, का सकाळी 5 वाजता उठून संध्याकाळी 10 वाजता झोपणं चांगलं? सकाळी हे 5 तुम्ही, वाजता उठून रात्री 10ला झोपणं चांगलं. कारण त्याच्यामुळे तुम्हाला सूर्य मिळणार आहे. दुसऱ्यामुळे काय मिळणार आहे, तर लाईट मिळणार आहे. सो प्रकाश मिळेल पण सूर्य नाही मिळणार. ओके, मग झोप जसे आपले, मी तुम्हाला सांगितलं की सर्कॅडियनचे पण स्टेजेस आहेत, 7 स्टेजेस आहेत. सर्कॅडियन प्रोसेस कशी होते तशा आपल्या झोपेच्या पण 4 महत्वाच्या स्टेजेस आहेत. आणि त्या 4 स्टेजेस तुम्हाला कळल्या तर तुम्ही तुमची मेलिटोनिन कसं तुम्हाला एक एक स्टेज मधनं ट्रान्सफॉर्म करतं. तुम्हाला या 21 दिवसाचा कोर्स ज्यांनी 2-3 वेळा केलाय ना, त्यांच्या लक्षात येईल की सकाळी आज रविवारी झोपूया थोडं जास्त, असं जरी तुम्ही ठरवलं ना, तुमची बॉडी झोपूच देत नाही तुम्हाला. कारण त्यांनी आता त्याचं जे हार्मोन क्रिएशन आहे ते करायला सुरुवात केलं तर झोपणं मुश्किल होतं. हे किती जणांना झालंय आता? खूप महत्वाचं आहे ना, हे खूप महत्वाचं आहे. लहान मुलांचं असंच असतं. तुम्ही बघा, अगदी लहान मुल आहे ना, झोप आली की डुबुक्कन झोपून जातं. असं दबा 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 ज्या आया अशा थोपटून झोपवतात ना, मला तर जाऊन असं वाटतं काही गरज आहे का, खेळू दे ना त्याला, जेवढा वेळ खेळायचंय तेवढं. जेव्हा ते खेळून 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 दमेल मूल, मिनिटात झोपून जाऊ शकतं. आणि मग त्याची पूर्ण झोप झाली की असं उठतं ना की मग त्याला इतकी ऍक्टिव्हिटी असते आणि ते आपल्या वेळांची मॅच होत नाही. म्हणून खूप वेळा आई वडील त्यांना झोपवतात. त्याला झोपवावं लागणं आणि त्यांनी झोपणं यातला जो फरक आहे तोच आपल्यामध्ये पण आहे. मग तुम्ही लहान मुलासारखे कधी व्हाल, जेव्हा तुम्ही लहान मुलासारखे पटकन झोपाल आणि ठक्कन उठाल. तर स्वतःसाठी मेजरमेंट लावा की झोपल्यानंतर किती वेळ मला फोन बघावा लागतो, काहीतरी ते हास्य जत्रा लावावी लागते किंवा तारक मेहता लावावं लागतं, म्हणजे दिवसभरात घडलेल्यातनं कुठेतरी डोक्याला शिफ्टिंग द्यावं लागतं. म्हणजे कुठलं तरी बटन शिफ्ट केल्याशिवाय मी लहान मुलासारखं झोपू शकत नाहीये. हे तुमचा बॅरोमीटर आहे. काम करता करता फटकन झोपू शकणं आणि झोप झाल्यावर पटकन उठू शकणं हा हेल्दी बॉडीचा एक महत्वाचा पॅरामीटर आहे. ठीक आहे, मग आपण आता बघूया झोपेचे काय स्टेजेस आहेत. आणि त्या प्रत्येक स्टेजला तुम्ही विचार करा की बॉडी काय काय करते. कारण या प्रत्येक स्टेजला कसं डिवाइड केलंय, तर काय ऍक्टिव्हिटी करते बॉडी त्याप्रमाणे त्या स्टेजेस आहेत.
आपल्यासाठी मी झोपलो की झोपलोय, मला काही जगातलं कळत पण नाही. पण तरी सुद्धा त्याच्या जशा मेडिटेशनच्या एक एक स्टेज आहेत तशा तशा झोपेच्या पण स्टेज आहेत. म्हणजे तुमचं मेलिटोनिन हळूहळू पूर्ण वाढतं आणि मग ते नॉर्मल कर्व सारखं वर जातं आणि खाली येतं. तर त्यातला पहिली स्टेज आहे, खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळेची असते, की ज्यात तुम्हाला डोळे मिटून जसं मेडिटेशन मध्ये तुम्ही स्वतःच्या शरीराच्या बाहेर जाऊन स्वतःला बघायला लागता, ही जी आहे ना मी दृष्टा होणं, ही जी मेडिटेशनची स्टेज आहे तीच इथे असते. की मी आता तुम्ही ऍक्च्युली बोलता बोलता झोपून जाता. खूप वेळा बघितलं असेल, तुमचे फ्रेंड्स आले, रिलेटिव्ह आले, मैत्रिणी आल्या, बहिणी आल्या, दिवाळी आहे काहीतरी, आणि गप्पा मारता मारता सगळे सडनली झोपून जातं कोणतरी एक. ती जी स्टेज आहे ना तिथे काय होतं, ब्रेन तुमचं टोटली स्विच ऑफ होतं. जसं तुम्ही लाईट ऑफचा स्विच वापरताना ती ही स्टेज आहे की एक स्विच ऑफ. स्टेज 1 इज ओनली यू स्विच ऑफ फ्रॉम ऍक्टिव्ह टू स्लीप. इनऍक्टिव्ह मोड नाहीये. डोळे उघडे टू डोळे मिटणे यातला जो काही स्विच ऑफचा वेळ आहे ती स्टेज 1 आहे, आणि ती खूप थोडी असते, छोटी असते, पण ती फार महत्वाची आहे. आणि ती कोणाला येत नाही, जे लोक स्क्रीन टाइम ज्यांचा खूप आहे आणि संध्याकाळ नंतर म्हणजे झोपायच्या एक तासभर आधी जर तुमचा स्क्रीन टाइम खूप असेल तर ही स्टेज येणंच होत नाही, आणि मग ही स्टेज 1च न आल्यामुळे झोपच लागत नाही. ठीक आहे, मग त्याच्यासाठी महत्वाचं काय आहे, स्टेज 1 येण्यासाठी रात्रीचा स्क्रीन टाइम कमी करा. स्क्रीन बघूनही झोप येत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. ओके, स्टेज 2 याच्यासाठी काय आहे की हळूहळू तुमचा, जर तुम्ही हेल्दी आहात, बॉडीमध्ये काहीही आजार किंवा बॉडीमध्ये खूप काही गडबड नाहीये, तर स्टेज 2 मध्ये काय होतं तर तुमच्या मेंदूनी जी काही विचार केलेले 30-40,000 विचार दिवसभरात आलेले, त्याचं क्लिनिंग केलं जातं, त्याचं फिल्टर लावला जातो. त्याला ह्याची गरज नाहीये, याची गरज नाहीये, याची गरज नाहीये असं करत काढलं जातं, आणि जे महत्वाचं आहे ते स्टोअर केलं जातं. त्यामुळे मेंदूचं किंवा विचारांची जी काही डिटॉक्स, जे क्लिनिंग करायचंय विचारांचं, ते करण्याची स्टेज आहे स्टेज 2, ज्याच्यामध्ये तुम्हाला मेंदूचं क्लिनिंग होतं. आणि ही सुद्धा 2 ते 3 तासाची असू शकते. झोप लागल्या लागल्या, म्हणजे ती पूर्ण झोप पण नाहीये. यावेळी तुम्ही सगळं ऐकत असता, सडनली जर कोणतरी येऊन दिवा लावला तर तुम्ही उठता, किंवा कोणीतरी काही बोललं तरी तुम्ही उठताय, काय चाललंय, कशाला मला झोपायचंय, असं तुम्ही रिस्पॉन्ड करता. यावेळी तुमचं ऍक्च्युली पूर्ण डीप स्लीप मध्ये तुम्ही गेला नाही आहात, मेंदूनी त्याचं काम सुरू केलंय, पण तुम्ही झोपेमध्ये सुद्धा अलर्ट आहात. ही 2 ते 3 तासाचा असू शकतो हा वेळ. ओके, समजली स्टेज 2? या स्टेज 3 याला डीप स्लीप. म्हणजे सपोज तुम्ही 10 वाजता झोपलाय किंवा 9, 9:30, 10ला तुम्ही ऍक्च्युली स्टेज 1 एक 10 मिनिटाची तुमची झाली आहे, तर रात्रीचा 12 ते 3चा वेळ ज्याला आपण डीप स्लीप म्हणतो. म्हणजे पहिले 10 ते 12 हा तुमचा मेंदूचा क्लिनिंग प्रोसेस आहे, त्याच्यानंतर आहे डीप स्लीप. याच्यामध्ये काय होतं तर याच्यामध्ये शरीर रिअली तुमची पूर्ण सिस्टीम मध्ये जे जे काही आज काम केलंय, ज्या ज्या सेल्सनी काम केलंय, त्याचा सगळ्याचा आढावा घेऊन जिथे जिथे डर्ट तयार झालंय, जिथे जिथे एक्सेस काही तयार झालंय, त्या सगळ्याला काढून टाकतं. आणि मग उद्याच्या कामासाठी काय काय केलं पाहिजे त्याचं मॅनेजर सारखं प्लॅन करून ते हार्मोन तयार करण्याचं काम करत राहतं. सो 12 ते 3 हा आपल्या सगळ्या सेल्सचा क्लिनिंगचा डीप स्लीपचा आहे. आणि यामध्ये तुमचा मेंदू टोटल तुमच्या माइंडशी डिस्कनेक्ट होतो, कारण मेंदूचं काम झालेलं आहे. आता यातलं तुम्हाला काही आठवणार नाही. या स्टेजमध्ये तुम्हाला स्वप्न पण पडणार नाहीत. या स्टेजमध्ये तुम्हाला जरी कोणी येऊन असं दडादडा हलवलं तरी तुम्ही उठणार नाही. इतकं तुम्ही एकदम गाढ झोप ज्याला म्हणतात ती झोप आहे ही डीप स्लीप. आणि ही डीप स्लीप ही खूप महत्वाची गोष्ट आहे. ज्याच्यात तुमचं इल हेल्थ असेल, काहीही आजार असेल, तर तो या डीप स्लीप मध्ये मेंदू आणि पोट म्हणजे गट आणि ब्रेन एकमेकांशी कम्युनिकेट करून तुमचे जे काही गरज आहे त्या सगळ्याचं
क्लिनिंग किंवा त्या सगळ्याच्या आजारातनं बाहेर येण्यासाठी जे काय करायला पाहिजे ते तुम्हाला करून देत आहे. ओके, आता लास्ट स्टेज याच्यामध्ये आपण म्हणतो की तुम्ही जर बघितलं ना कोणी असं झोपलेलं तर तो काहीतरी बघतोय, त्याचे डोळे हालतायत, म्हणजे त्याच्या बुबुळाची मुवमेंट होती असं तुम्हाला वाटत राहील. याला आय मुवमेंट आहे, रॅपिड आय मुवमेंट असते याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये तुम्हाला स्वप्न पडतात आणि मग सकाळची स्वप्न खरी होतात वगैरे, पण याच वेळी स्वप्न पडू शकतात, दुसऱ्या कुठल्याच वेळी स्वप्न पडूच शकत नाही. म्हणजे सकाळी 3-4 नंतर तुम्ही उठेपर्यंत कधीही तुम्हाला स्वप्न पडतात म्हणजे काय, तर तुमच्या ब्रेनचं क्लिनिंग झालंय, तुमच्या बॉडीचं क्लिनिंग झालंय. आता बॉडी फक्त तुमच्या मनातल्या विचारांना हे पाहिजे का नको वगैरे काय काय विचार करत राहते. म्हणजे तुमचे जे काही गोल्स आहेत, प्लॅन्स आहेत, उद्या कोण पाहुणे येणार आहेत, उद्या काय हे होणार आहे, जे काही विचार मनामध्ये त्या सगळ्याला तुम्हाला ते पुन्हा तुमच्या ह्याच्यात घेऊन येतं. ओके, आणि अशा वेळी बेसिकली तुमच्या सगळ्या कन्सॉलिडेशन ज्याला आपण म्हणतो, कन्सॉलिडेशन म्हणजे काय काय महत्वाचं आहे ते सगळं ब्रेनमध्ये कन्सॉलिडेट होतील विचार, बॉडी मधले तुमचे जे काही चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं कन्सॉलिडेशन होईल, तुमच्या स्नायूंचं कन्सॉलिडेशन होईल, तुमच्या ब्लड मधल्या फ्लोईंग एनर्जीचं कन्सॉलिडेशन होईल. आणि यावेळी म्हणून लोकांना 3-4 वाजता उठून वॉशरूमला जावंसं वाटतं. आणि ही 4 वाजता उठून वॉशरूमला जायला लागण्यात काहीही चुकीचं नाहीये, कारण तुमचं बॉडीचं क्लिनिंग हे 12 ते 3 या वेळात झालंय. आणि आता तुमचं जे एक्सक्रिशन आहे ते होणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली तुम्ही जाऊन आल्यानंतर खूप छान झोप लागली पाहिजे. तुम्ही जर वॉशरूमला गेला नाहीत तर खूप विचार येत राहतात, कारण बॉडी तुम्हाला सांगते उठ उठ आणि तुम्ही उठत नाहीये. काही लोकांना यावेळी ना खूप घाम येतो किंवा खूप तहान लागते, म्हणजे बॉडी तुम्हाला उठवण्यासाठी काहीतरी एक सिग्नल देते, मग तुम्ही पाणी पिण्यासाठी उठता. आता उठलोच आहे तर वॉशरूमला जाऊन या म्हणतात आणि वॉशरूम जाणारे खूप लोक आहेत असे, अँड दॅट्स परफेक्टली फाईन. रात्री 1 किंवा 2 वेळा तुम्हाला उठावं लागलं तरी काही डायबिटीस नाहीये. ओके, डायबिटीस आहे म्हणून व्हायला लागलंय का वगैरे अशी भीती वाटायची काही कारण नाहीये. उठावं नाही लागलं तरी परफेक्टली ओके, कारण आता जर तुम्ही 6:30-7 जेवलायत तर तुमचं डायजेशन हे 3-4 वाजेपर्यंत ऑलमोस्ट झालंय. येस सुजाता, मग काय डाऊट आहे तुम्हाला? हा, मला असं होतं ते वॉशरूमला जेव्हा वाटतं ना, तर माझ्या बाबत असं होतं की म्हणजे जावं म्हणजे वॉशरूमला येते पण जाण्याचे त्राणच नसतो अंगात, किंवा असं होतं. तर ते कशामुळे होतं? हा, कारण तुमचे स्नायूंची शिथिलता कन्सॉलिडेट नाही होते. मग तुम्ही बेसिकली ऍशगोड कोवळ्या घेतला पाहिजे सकाळी उठून, कोवळ्याचा ज्यूस. आणि पाणी कमी पडत असेल तुमच्या बॉडीमध्ये, कारण स्नायू जर तुमचे टाईट होत आहेत याचा अर्थ त्याला पाहिजे ते स्नायूंना सगळ्यात शेवटी पाणी दिलं जातं. तुम्हाला क्रॅम्प्स येऊ शकतात, तुम्हाला असं होत असेल रात्री तर तुम्हाला पाणी कमी पडतंय, तुम्ही झोपायच्या आधी थोडं वॉर्म वॉटर पिऊन झोपा. ओके, सकाळी कोवळ्याचा ज्यूस घ्या किंवा ऍटलिस्ट आठवड्यातनं 2दा घ्या कोवळ्याचा ज्यूस. रोज घ्यायची गरज नाहीये, पण पाणी कमी पडतंय का बघा, शरीराची पाण्याची गरज पुरेशी. तुमचं स्किन ड्राय असेल, रात्री तुम्हाला माउथ बोलायचं कोणी विचारलं काही तर बोलता पण येणार नाही असं होत असेल तर बेसिकली ड्रायनेस इन बॉडी. ओके, ठीक. सो स्टेजेस 4 काय आहेत, त्याला काय म्हणतात, तर स्टेज 1 काय आहे, तर लाईट डीप स्लीप, लाईट स्लीप आणि ड्राउझी वाटत राहतं, म्हणजे झोप यायला लागणं, ही जी स्टेज आहे ती स्टेज 1 आहे. ओके, मला आता काही करायचं नाहीये, ह्याच्या पुढे मी काही करू शकणार नाही आता, म्हणजे डोळे असे तुमच्या काय म्हणतो ना डोळ्यावर वेट आल्यासारखं होतं, ती आहे स्टेज 1. स्टेज 2 आहे स्टेबल स्लीप आहे, ब्रेन क्लीन होतंय आणि याच्यामध्ये तुमच्या विचारांचं सगळा निचरा होणार आहे, अनावश्यक विचार. ही स्टेज 2 2-2.5 तासाची असणं खूप महत्वाचं आहे. अनावश्यक विचार करणाऱ्या लोकांसाठी हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे काय विचार थांबतच नाही, येतच राहतात, स्ट्रेस आहे, डिप्रेशन वाटतं, टेन्शन येतं, यांच्यासाठी ही स्लीप फार महत्वाची आहे, कारण ते दिवसभरातल्या सगळ्या स्टेज 2 मध्ये क्लीन होतं. स्टेज 3 इज अ ट्रान्झिशन.
की आता तुम्ही डीप स्लीप मध्ये आहात, खूप हाय पॉइंट, म्हणजे जसं डोंगर चढून पोचलोय आपण त्या टाईपची स्थिती आहे ही. पण डोंगराच्या माथ्यावर किती वेळ राहू शकतो आपण? चढतो चढतो चढतो, थांबतो आणि मग उतरायला लागतो. तो जो वरचा टिप आहे ना, ती स्टेज आहे 3 आणि 4. आणि त्यावेळी उठलात ना तुम्ही बाय सम रिझन, मग तुम्हाला खूप बॉडी एक, किंवा त्यावेळी डोकं जड होणं, किंवा त्याच्यानंतरची झोप पुन्हा पूर्ण न होणं, हे सगळं त्यावेळी होतं. कारण या डीप स्लीप मधून, जसं मेडिटेशन मध्ये असताना कोणतरी येऊन उठवलं ना, तर तुम्ही सडनली सगळं लॉक होऊन जातं. की डीप स्लीप मधून सडनली कधी उठू नये. मग कोणी उठवलं तरी सुद्धा थोडं थांबावं, बॉडीनी ब्रीदिंग करावं. जर काही इमर्जन्सी म्हणून उठावं लागलं तरी सुद्धा उठताना, जसं आपण मेडिटेशन मधून बाहेर येताना टेक लिटिल डीप ब्रीथ, हेवी ब्रीथ, ड्रिंक सम वॉटर, आणि मग तुम्ही बेडमधनं बाहेर या. ठीक आहे. लास्ट काय आहे तर त्याला रेम म्हणतात. रेम म्हणजे रॅन्डम आय मुवमेंट. रॅन्डम आय मुवमेंट, REM. त्याच्यामध्ये तुमची ब्रेन ऍक्टिव्हिटी सुरू झाली आहे. आता तुम्हाला ऍक्च्युअली उठा म्हणून ब्रेन सांगतंय, आणि याच्यामध्ये तुम्हाला ड्रीमी स्टेट ही अवस्था असू शकते, की निद्रामध्ये नाहीये तुम्ही, पण स्वप्नावस्था ज्याला म्हणतात ती आहे. आणि त्याच छान आहे ती, इट्स गुड थिंग. पण काय स्वप्न पडतात त्याप्रमाणे तुमच्या मनातले काय विचार आहेत तेच, मनी वसे ते स्वप्नी दिसे, असं हे जे आहे ते यावेळी बरोबर असतं. त्यामुळे उगीच स्वप्न डिस्कस करू नका कोणाशी तरी. ते रिकन्फर्म होत राहतं, अगं मला असं झालं आणि तसं झालं, मग उद्या काय वाटतं, हा ते म्हटलं ना मी म्हणजे तेच. तर कोण रिकन्फर्म करतंय? आपणच आपल्या ब्रेनला ते रिकन्फर्म करतोय, आणि मग ते स्वप्न सत्य होत नाही, आपण ते करतो. ठीक आहे. कारण ते आठवतं. बाकी कुठल्याही स्टेज मधलं तुम्हाला काही आठवणार नाही, कारण त्यावेळी ब्रेन इज इनऍक्टिव्ह. ब्रेन कट झालेलं आहे तुमच्या बॉडीपासून ते. ठीक आहे. गुड. मग आता याच्यासाठी काय केलं पाहिजे? आता मी येणार आहे ऑलमोस्ट शेवटच्या प्रोसेसवरती, की झोप चांगली लागण्यासाठी काय केलं पाहिजे. ओके. तर सात्विक अन्न घ्या, वेगस नर्व ऍक्टिव्हेशन करा, मेडिटेशन करा, तामसिक अन्न टाळा. जितकं तामसिक तुम्ही खाल तितकं तुमच्या स्लीपला तुम्ही स्वतः डिस्टर्ब करताय. कारण तो जो 2-3 तासाचा वेळ शरीराच्या क्लिनिंगचा आहे ना, जर तुम्ही तामसिक अन्न खाल्लं, किंवा तुम्ही खूप उशिरा अन्न खाल्लं, 10-11 वाजता तुम्ही जेवलात, तर होतं काय, तर जो 4 स्टेजेस आहेत ना, त्या झोपेच्या 4 स्टेजेस पण मूव्ह फॉरवर्ड कराव्या लागतात झोपेला, कारण शरीराचं क्लिनिंगचा वेळ वाढतो. आता लक्षात येतंय का आपण 6:30-7 ला खाल्लं तर तुमच्या 4ही स्टेजेस व्यवस्थित राहतात. हेच तुम्ही 10-11 वाजता रात्री जेवलात ना, तर तुमची स्टेज 2 येण्यासाठी सकाळ होते, आणि मग तुमची स्वप्नावस्था येण्यासाठी 9 वाजतात. आजचं जे यंग जनरेशनचा प्रॉब्लेम आहे तो हाच आहे. एक तर ते तामसिक फूड खूप खातात, ते उशिरा खूप खातात, आणि उशिरा खूप झोपतात. या तिन्हीमुळे त्यांच्या या 4ही स्टेजेस सगळ्या स्लो डाऊन होतात, किंवा त्यांचा वेळ फास्ट फॉरवर्ड होतो. आणि सेकंड स्टेज जी 2-3 तासाची असली पाहिजे, जर तुम्ही खाल्लेलं अन्न नॅचरल नसेल, मॅन्युफॅक्चर्ड असेल, तर शरीराला समजून घ्यावं लागतं त्याला कसं डायजेस्ट करायचं, आणि मग त्याचा प्रोसेस करण्याचा वेळ, क्लिनिंगचा वेळ हा 2-3 तासाच्या ऐवजी 5-6 तासाचा होतो. आणि मग जो डीप स्लीपचा वेळ आहे ना, तो तुम्हाला मिळत नाही. कारण एकदा का तो 2-3 तासाचा वेळ 4-5 तासावर गेला, तर डीप स्लीप फक्त एक अर्ध्या 1 तासाची मिळते, आणि मग सकाळी उठल्यावर वाटतं काय झोप झालीच नाहीये, अजून थोडं झोपायला पाहिजे होतं. हे तुम्हाला वाटतं. याचा अर्थ काय आहे, तर तुमच्या 4 स्टेजेसचं जे गणित आहे ते चुकलं. ठीक आहे. सो पहिली गोष्ट काय करायला पाहिजे, सर्कॅडियन रिदम फॉलो करा, जेवणाच्या वेळा पाळा. काय जेवताय, म्हणजे ज्यांची डिस्टर्ब स्लीप आहे त्यांनी तर तामसिक बंद करा. ज्यांना नॉर्मल स्लीप आहे त्यांनी थोडं तामसिक घेतलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला पहिली झोप रिसेट करा, म्हणजे एक 7-8 दिवस करून बघा. झोप एकदा रिसेट झाली की मग तुम्ही थोडं इकडचं तिकडचं खाल्लं तरी तुम्हाला कळेल काय फरक होतो. ओके. सो मी आता कुठले कुठले पदार्थ कसे खायला पाहिजे याचा फक्त एक लिस्ट देणार आहे, जे तुम्हाला 30 डिफरंट फूड साठी दिलेली होती. पण सात्विक मध्ये ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे
त्यांच्यासाठी बेस्ट फूड आहे अंकुरित स्प्राउटिंग. कारण त्या स्प्राउट मध्ये काय आहे तर जीव आहे. जेव्हा तुम्ही स्प्राउट करता त्याच्यामध्ये जीव आलाय तर तो तुमच्या त्या जीवाला या जीवाला ऍडजस्ट करणं खूप सोपं असतं. ओके, मग तुम्ही बार्ली, राजगिरा, बाजरा, काय मूग, मटकी हे सगळं घ्या. याच्यात मी बरीच इत्यादी लिहिलंय, तर ती लिस्ट तुम्हाला जे काही सोपं आहे हे सगळं खायला पाहिजे असं काही नाही. जे तुम्हाला स्प्राउटिंग करणं सोपं आहे ते खा. आणि दाणे, स्पेशली ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे त्यांनी जे तुमचे शेंगदाणे आहेत ना ते कधीही डायरेक्ट खाऊ नका, भिजवून खा. त्याला ते पाणी शोषून घेतल्यावर त्याचं डायजेशन तुम्हाला इझी होतं, कारण ते पित्तकारक आहे. आणि जर तुम्ही भाजून खाल्लेत तर त्याचं जे नाक आहे ते खायचं नाही. तुम्हाला नाक माहितीये ना, दाण्याच्या वर असं एक छोटस हे असतं, ते जास्त पित्तकारक आहे. आणि जेव्हा तुम्ही दाणे भिजवता ते नाक ऍक्च्युली निघून जातं, ते मोठं होतं. आणि म्हणून मग त्याच्यातनं तो अंकुर फुटणार आहे. ते नाक जे आहे ना त्यातनं अंकुर फुटणार आहे. बाकी सगळं आहे ना, जशी फळाला बी असते ना तशी त्या दाण्याला तो अंकुरासाठीचे ते आपल्याला नको आहे. मग तुम्ही भाजलं तर ते हे काढून टाका नाक त्याचं. ज्यांना पित्ताचा त्रास आहे, ज्यांना कॉन्स्टिपेशन आहे, ज्यांना ऍसिडिटी आहे, तर त्या सगळ्यांना झोपेचा त्रास नॅचरली आहे. नाही मला विचारायलाच नको त्यांना झोपेचा त्रास आहे का नाही. ठीक आहे, गुड. नेक्स्ट आहे तुम्ही कुठली जी धान्य आणि होल फूड म्हणजे बाजरी, ज्वारी, मूग, मटकी हे सगळं होल फूड. जे मी पुन्हा मूग म्हणले तर मुगाची डाळ नाही म्हणते, मी मूग म्हणते. ओके, होल फूड ज्याचं वेस्टर्न त्याच्यावरचं आहे, ते फोडलेलं नाहीये, ज्याची डाळ बनवली नाहीये ते. त्याच्यानंतर फळं बेस्ट आहे. आणि फळं पण तुम्ही ज्यांना काही आजार आहेत त्यांनी फळं 1 वाजायच्या म्हणजे सूर्य तुमच्या डोक्यावरनं पास झाल्यावर फळं खाऊ नका. सूर्य तुमच्या डोक्यावरनं पास झाल्यावर फळं खाऊ नका. किंवा मग फळं खाल्लीत, हा कडधान्य करेक्ट, अंकुरित म्हणजे ते सगळे. आता माझी मराठी नावं ती गुगलची आहेत, तुम्ही तुमच्याप्रमाणे लावा. फळं ही सूर्य डोक्यावरनं गेल्यावर फळं खाऊ नका ज्यांना आजार आहे त्यांनी. आणि आपल्या सगळ्यालाच आहे ऑलमोस्ट. ओके, त्याच्यानंतर भाज्या, कुठल्याही भाज्या, शुद्ध फळांचे रस. मग आता मी इथे फ्रूट ज्यूस लिहायचं नाहीये मला, कारण फ्रूट ज्यूस मध्ये तुम्ही साखर घालता. तर तुम्ही आंब्याचा रस आहे, ओके, सफरचंदाचा रस, पण म्हणजे ते ॲपी नाही. ओके, ॲपी ड्रिंक पिणं हा सफरचंदाचा ज्यूस नाही. तर ज्याचा तुम्ही असा पिळून रस काढू शकता, मोसंबीचा रस, संत्र्याचा रस, दॅट इज ऑल ओके, पण तो शुद्ध. मग त्यात पाणी घातलं तरी चालेल, पण साखर किंवा बाकी काही त्याच्यात घालू नका. ओके, त्याच्यानंतर सगळे शेंगा, बीन्स. त्याच्यानंतर सुकामेवा. सुकामेवा हा सगळा भिजवून खाल्ला पाहिजे, इवन काजू. आणि काजू आणि दाणे हे दोघं एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. ओके, त्यामुळे ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनी काजू खावे, ज्याच्याकडे नाही आहेत त्यांनी दाणे खावे असं म्हणलं जायचं पूर्वी. कारण त्या दोघांमुळे आलेली बेनिफिट सेम आहे, त्या दोघांमुळे आलेले आजार पण सेम आहे. आणि काजूनी कोलेस्ट्रॉल वगैरे काही वाढत नाही जर तुम्ही ते भिजवून खाल्ले, तर काहीही होत नाही कशानेही. ओके, त्याच्यानंतर बिया, बियाणे नाही ऍक्च्युली बिया. आणि कुठल्या बिया, तर भोपळ्याचं बी किंवा जवसाचं बी, आपण ज्याच्यात चटण्या बनवतो ना ते सगळं चांगलं आहे. ओके, सूर्यफुलाच्या बिया, या सगळ्या बियांमध्ये जीव आहे, कारण त्याच्यापासून झाड येणार आहे ना उद्या. त्यामुळे या सगळ्या ज्यांनाकडे एनर्जी कमी आहे त्यांनी या बिया जास्त खाव्या. आणि याच्यामध्ये डायरेक्ट डायजेस्टेबल प्रोटीन आहे आणि त्याच्यामध्ये ओमेगा 3 पण भरपूर आहे. ओके, आणि दुग्धजन्य पदार्थ. मग आता दूध म्हणजे मी गाईचं दूध नाही म्हणत आहे. तर मी एक दिवशी तुम्हाला सांगेन, मी तर रागीचं दूध बनवून पिते, ते कसं बनवायचं याची रेसिपी मी एक दिवशी देईन. रागीचं दूध, दाण्याचं दूध, बदामाचं दूध, नारळाचं दूध तर तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना, आंबोळी बरोबर तुम्ही करता घरामध्ये.
सेम वे तुम्ही बऱ्याच कशाचंही दूध करू शकता, फक्त त्याला 10-12 तास भिजवायचं, मिक्सरवर काढायचं आणि वस्त्रगाळ करायचं. जे उतरतं ते दूध आहे, त्याचं दही सुद्धा लावता येतं. तुम्ही नॉर्मल दह्यानी दही लावू शकता त्याला, किंवा मिरचीची जी टोकं आहेत ती घालून सुद्धा दही लावू शकता. पण त्याच्यानी सगळ्यांचंच होतं असं नाहीये, तर साध्या दह्यानी लावा आणि मग तेच वापरत जा. ठीक आहे. सो बाकी तेलमध्ये सुद्धा तुम्ही जितकं कमी वापराल तितकं चांगलं, कारण तेल हे मॅन्युफॅक्चर्ड आहे, फायनली नॅचरल नाहीये. तर जर तुम्ही दाणे खाल्लेत आणि ते तेल तुम्हाला डायजेस्टेबल आहे, पण गोड तेल जरी तुम्ही घाण्याचं आणलं, तर जर तुमची बॉडी खराब असेल, इंटेस्टाईन खराब असेल, तर तेल जितकं अवॉइड कराल तितकं चांगलं. पण खायचं तर निदान ते शुद्ध तेल वापरा, रिफाइंड नको. ओके. आणि मग मसाले सात्विक वापरा. तुम्हाला जे काही तुमच्या घरात सवय आहे, काय जिरं आणि मेथी आणि धने आणि मिरी आणि जायपत्री आणि जायफळ आणि जे काही तुम्ही वापरत असाल ते सगळं, हे सगळं ओके आहे. हे सगळं मी सात्विक मध्ये धरलंय. ओके. पण त्याच्यामध्ये एक आहे आता की राजसिक तामसिक. राजसिक तामसिक मध्ये काय आहे आता? साखरेपासून बनवलेली मिठाई. आपण आता आपल्या रेसिपीमध्ये मिठाई बनवायला शिकणार आहे, पण विदाऊट साखर. ठीक आहे. गुड. त्याच्यानंतर तळलेले सगळे पदार्थ, आणि रिफाईंड मध्ये तळलेले तर डेंजर. हे मला फास्ट फास्ट जायचंय, कारण हे मला तुमच्या डोळ्यासमोर सुद्धा फार वेळ नकोय. हे सगळं जे आपण नको 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 म्हणण्यासाठी आहे. तर पहिली स्लाइड होती ते सगळं गुड आहे. हे सगळं ज्यांना हेल्दी राहायचंय त्यांनी हे अवॉइड केलेलं चांगलं. ओके. शिळं उरलेलं फ्रीज मधलं, सगळ्यांना वाटतं फ्रीज मध्ये ठेवलं की खराब होत नाही, तर असं नाहीये. फ्रीज मध्ये ठेवलं तर खराब होतं, फक्त खराब झालेलं समजत नाही. यू आर फुलिंग युअर सेल्फ, दॅट्स ऑल. त्यामुळे फ्रीज जितक्या घरातनं काढून टाकाल तितकं चांगलं आहे. पैसेही वाचतील आणि पोटही वाचेल. माझ्या तर घरात फ्रीजमध्ये मी काय ठेवते, उरलेले बॉक्सेस जे येतात ना कसले कसले तेच ठेवते. फ्रीज ऑन करायची गरजच नाही पडत. खूप मीठ किंवा खूप आंबट हे पण खूप डेंजरस आहे. तर मीठ चांगलं आहे ॲज अ सोडियम, पण मिठावलेलं म्हणजे सॉल्टेड जे आहे ना ते सगळं डेंजरस आहे. म्हणजे तुम्ही दाणे खा, पण खारे दाणे खाऊ नका. समथिंग लाईक दॅट. ठीक आहे. हरवलेले पदार्थ, हा, खारवलेले पदार्थ गरज नाहीये. पण ते खारवणं प्रिझर्वेटिव्ह म्हणून असेल तर ठीक आहे, कारण ते तेवढंच वापरलं जातं. पण ते टेस्ट म्हणून असेल तर डेंजरस आहे. ओके. सो आता आपण आलोय आपल्या याच्या शेवटाला. पहिली निरोगी अन्न पाककृती. निरोगी अन्न म्हणजे मी त्या अन्नालाच निरोगी म्हणते की ज्याच्यामुळे ते तुम्हाला निरोगी बनायला हेल्प करेल. मी अन्नाची पाककृती देणार नाहीये, मला माहिती नाही, ते काही तुम्हाला सगळं येतं ते. तर मी निरोगी अन्न पाककृती देते. ओके. याच्यामध्ये खूप काही परम्युटेशन कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. तर पहिलं आहे फ्लॅक्सीड्स लड्डू. तर फ्लॅक्सीड कशासाठी? तर फ्लॅक्सीडमुळे मिळतं काय, तर जे लिग्नॅन मी तुम्हाला सांगितलं ना, लिग्नॅन, त्याच्यामुळे तुमच्या गट लाइनिंग सुधारण्याचं खूप काम होतं. तर ज्यांना लिकी गट आहे, ज्यांना गल ब्लॅडर स्टोन्स आहेत, ज्यांना किडनी स्टोन्स आहेत, ज्यांचं फॅटी लिव्हर आहे, ज्यांना गटमुळे आलेले इश्यूज आहेत की कॉन्स्टिपेशन आहे, ऍसिडिटी आहे, यातलं काहीतरी आपल्याकडे असणारच आहे, कारण मेन आजार सुरू होतो तोच याच्यापासून. तर त्यांच्यासाठी हा एक चांगला लाडू आहे. तुम्ही लाडू बनवा, बर्फी बनवा, वडी बनवा, व्हॉट एव्हर वे, तुम्ही त्याचा आकार काहीही करा. पण पुढे लिहिलेलं बघा, सकाळच्या जेवणानंतर दररोज फक्त एकच. ते फार महत्वाची लाईन आहे. दुपारी नाही, पुन्हा रात्रीच्या जेवणानंतर नाही, दुपारच्या जेवणानंतर. म्हणजे वन मील, मेन मील नंतर, तुमचं जे मेन मील आहे दुपारचं त्याच्यानंतर रोज घेऊ शकता, पण एकच. ओके. मग त्याचा साईज एवढा आकार, बॉल एवढा करू नये, फुटबॉल. तर लिंबा एवढा तुम्ही लिहून ठेवा तुमच्या स्वतःसाठी,
लिंबू इज ओके. म्हणजे तुमच्या स्वतःच्या हाताने बनवा, तुमच्या हातात जेवढा बनेल तेवढा बनवा. दोन्ही हात जोडले गेले पाहिजे, हे बेटर मेजरमेंट आहे. तुमचे दोन्ही हात जोडून जो लाडू बनेल बेटर. मग तुमचे हात मोठे मोठे असतील तुम्ही मोठा बनवा, पण दोन्ही हात जोडले गेले पाहिजे. ठीक आहे, असा लाडू बनवा. असं दोन्ही बोट. मग साहित्य काय आहे याच्यात मी खूप लिहिलंय काय काय. यातलं सगळं असलंच पाहिजे असं काही नाहीये. ओके, यातलं सगळं असलंच पाहिजे असं काही नाहीये. बदाम, काजू, किसमिस, सनफ्लावर सीड, मेलन सीड्स, भोपळ्याच्या बिया, दाणे, फुटाणे. भाजलेले चणे म्हणजे फुटाणे बेसिकली, मला मराठीत ते म्हणायचं होतं. इट्स द ट्रान्सलेशन. सुकं खोबरं हे कंपल्सरी आहे. सुकं खोबरं हे कंपल्सरी आहे आणि खजूर पण कंपल्सरी आहे. सुकं खोबरं हे कंपल्सरी आहे, तीळ पण कंपल्सरी आहे. पण तुम्ही सीझन प्रमाणे तिळाचं प्रमाण कमी जास्त करा. ओके, कारण जर तुम्हाला ते फ्लॅक्सीड डायजेस्ट व्हायचं असेल तर त्याच्यासाठी या दोघांची खूप गरज आहे. ओके, खोबरं आणि तीळ, किंवा तीळ नसलं तर मग दाणे. दाणे आणि तीळ दोन्ही घालू नका, गरज नाही. यातलं काहीही सेट करा. आता स्वीटनर काय आहे आपल्याकडे, तर खजूर फक्त पुरेसा आहे माझ्या दृष्टीने. आणि ज्याला कोणाला वाटतं की खजुरानी पुरेसं नाहीये त्यांनी शुद्ध गुळ घालावा, जो केमिकल फ्री आहे. केमिकल फ्री असलेला गुळ. ओके, नाही घातला तर बेस्ट. किशमिश पण आहे ना गोड. हो, वास आहे ना. तेच माझ्यासाठी खजूर हा डायरेक्ट, कारण आयरन आहे, किसमिस पण आयरन आहे. ओके, म्हणजे टेस्ट साठी नाहीच खायचंय आपल्याला, त्यामुळे गुळ नाही घातला तरी चालेल. पण हे सगळं मिळून एक वाटी घ्या. हा, एक एक वाट्या नाहीये, हे सगळं सर्व मिळून एक वाटी. ओके, सर्व मिळून एक वाटी, म्हणजे सगळं थोडं 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 घ्यायचंय. सर्व एक वाटी असं पहिलंच लिहिलंय. त्यामुळे तुम्ही एक मेजरमेंट घ्या, तुम्हाला जेवढे काय करायचे त्या वाटीमध्ये सगळं थोडं 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 घाला. आणि एखाद दिवशी एखादं नाहीये हे नाहीये काही फरक नाही पडत. ठीक आहे, या आठवड्याला हे वापरलं, पुढच्या आठवड्याला दुसरं वापरलं. आय प्रिफर जितकी तुम्ही व्हरायटी आठवड्याला कराल तितकं चांगलं. आणि जनरली आठवड्याभरापुरतेच करा. महिन्याभरापुरते करून मग ते खराब होतील का प्रश्न विचारू नका मला. 7 ते 10 दिवसापेक्षा जास्त काहीही ठेवून खाऊ नये, हे ड्राय आहे म्हणून. 2 वाट्या फ्लॅक्सीड्स, 1 वाटी हे सगळं आणि 2 वाट्या फ्लॅक्सीड्स. सुकं खोबरं त्यातलं तेच काय होतं, सुकं खोबरं काय करायचं, मध्ये नाही घालायचं. सगळं 1 वाटी भरल्यावर सुकं किसलेलं खोबरं वरनं घालून ऍडजस्ट करायचं. ते मध्ये मध्ये जी जागा असेल ना त्यात सगळीकडे जाऊन ते सुकं खोबरं ऍडजस्ट व्हायला पाहिजे. ओके, सो ज्या छोट्या गोष्टी आहेत त्या नंतर घालायच्या. आणि मग चवीसाठी तुम्ही इलायची, जायफळ, दालचिनी असलं काही घालू शकता. ठीक आहे, इन्ग्रेडियंट्स कळले. जायफळने 1 मस्त वाटी झोप लागते. सगळं, 2 वाट्या फ्लॅक्सीड्स. आता हे सगळं ड्राय रोस्ट करायचं. ड्राय रोस्ट म्हणजे नुसताच पॅन घ्यायचं, पॅन गरम झाल्यावर सगळं वेगळं 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 करायला पाहिजे रोस्ट. तर पहिले फ्लॅक्सीड्स घालू नका, फ्लॅक्सीड्स लास्टला घाला. ते तडतड करायला लागतात, उडायला लागतात ते तिळासारखे. तर तुम्ही जे मोठे मोठे आहेत ना, काजू किंवा बदाम किंवा या सीड्स किंवा दाणे, हे पहिलं घाला, त्याचा वेळ लागतो त्याला व्हायला. आणि मग तुम्ही खोबरं आणि तीळ आणि फ्लॅक्सीड्स हे गरम झाल्यावर ते पटकन होईल तुम्हाला. सगळं गार व्हायला पाहिजे. भाजून घ्या. थंड झालं, पूर्ण नाही, थोडं गरम पाहिजे. पूर्ण थंड झालं तर मग त्याची पावडर होईल, तुम्हाला त्याचा लाडू नाही बनवता येणार. मग त्यात खूप तूप घालावं असं वाटेल तुम्हाला. ते थोडं वॉर्म असतं, हाताला जेव्हा असं गरम लागेल तुम्हाला तेव्हा जर तुम्ही मिक्सरवर फिरवलं आणि ते इंचवर फिरवत राहा. मिक्सरवर फुल फिरवू नका, 1 2 3 करू नका. इंच म्हणजे खरखर खरखर असं फिरलं पाहिजे. आणि ते किती वेळ फिरवायचं, हा, पल्सवर फिरवा, की ज्याच्यामुळे त्या बियांमधलं तेल स्वतःच बाहेर पडलं पाहिजे.
त्या बियांमधलं दाण्यामधलं तेल बाहेर यायला पाहिजे इतका वेळ त्याला फिरवत राहायचं, म्हणजे ते ऑटोमॅटिक तुम्हाला पेस्ट व्हायला लागतं. त्याच्यातनं ते तेल बाहेर पडलं पाहिजे, मग तुम्हाला त्याचा लाडू वळणं खूप सोपं असतं. ओके. जर तुमच्या त्या भाजलेल्या बियांमध्ये तुम्हाला तो लाडू वळण्यासारखं वाटलं नाही, तेल स्वतःचं बाहेर आलेलं, तर मग तूप घाला. अदरवाईज पण ते सुद्धा साजूक तूप घाला. जर त्यातलं स्वतःचं तेल बाहेर नाही आलं तर कधी कधी तुम्ही जर ते खूप भाजलं ना, तर मग त्यातलं स्वतःचं तेल बाहेर येत नाही. ओके, गुड. मग ते झाल्यावरती मिसळवा, सगळं मिक्स करा आणि लाडू बनवा. जर तुम्हाला वडी बनवायची असेल तर मग तो गूळ थोडासा गरम करून घ्या आणि वडी बनवा. ते तुम्हाला माहितीये वड्या कशा बनवायच्या, त्याचं पावडर करा. ओके. सो कधी लाडू बनवा, हे फ्लॅक्सीड्स आहेत, कधी असे वड्या बनवा, वेगवेगळे त्याचे कलर येतील, जसं तुमचं काय प्रमाण असेल त्याच्याप्रमाणे. खोबरं जास्त घाला, ते मग तुम्ही डेकोरेशन करा, काय वाटेल ते करा त्याच्यानी. असे लाडू बनवा, काही करा. ओके. आपण असं खाऊ शकतो का भाजलेलं? हे सगळं खाऊ शकता तुम्ही. फ्लॅक्सीड नुसते सुद्धा भाजून तुम्ही खाऊ शकता. खजूर पण भाजायचे का मग? खजूर पण भाजायचे का? ड्राय भाजायचे आणि ड्रायफ्रुट्स बरोबर तुम्ही, मी तर असंच ट्रॅव्हल करताना घेऊन जाते, कारण फ्लॅक्स सीड्सनी तुम्हाला खूप प्रोटीन मिळतं आणि त्याच्यामध्ये असं खाऊ शकतो का मॅम आपण? हा, चमचा, असं एक चमचा खाऊ शकतो का आपण? एक चमचा खाऊ शकता. बडीशेप खायचं का कोणी विचारलं होतं, मी तर म्हणेन बडीशेप खाण्यापेक्षा फ्लॅक्स सीड्स खा, कारण त्याच्यामध्ये सचिनने फायबर पण विचारलं खूप. येस, फायबर पण खूप आहे. ओके. तर धण्याची डाळ कशी खायची ना पूर्वी, तशी तुम्ही फ्लॅक्स सीड खाऊ शकता. चिया सीड, फ्लॅक्स सीड आणि तुळशीचं बी, हे सगळं सोक करून ती मी एक रेसिपी पुढच्या वेळी देईन तुम्हाला. मग गट लाईनिंग याच्यानी सुधारतं. ठीक मी आहे. असं विचारलं होतं की हे सगळं मिक्स करून बडीशेप सारखं खायचं का? बडीशेप नाही, हा, बडीशेप ओके. सारखं. बर्फी करून खायची पावडर सुद्धा सांगितली ना तुम्ही माझी. चमच्यानी पावडरही खाऊ शकता, पण काय होतं ना, पावडर मग तुम्ही तर बाउल भरून खाता आणि प्रमाण मग येत नाही. ते नाही राहत, कंट्रोल नाही राहत. मी बघितलंय खूप जणांचं, म्हणून मी लाडू करा म्हणते की ज्याच्यामुळे क्वांटिटी कंट्रोल होते. येस, दीपाली, काय डाऊट आहे? नमस्कार मॅडम. हे जे आपण जवस घेतोय, तर त्याच्याऐवजी जिरं घेतलं तरी त्याचे लाडू होतात, ते पण चालतात का? कशाचे? जिरा जिरा जिरं? हा, जिरं. नाही नाही नाही, आपण लाडू कशाचेही होतील तुमचे. आपलं कारण काय आहे खाण्याचं, तर आपल्याला गट लाईनिंग सुधारायचंय. ओके. तर जिऱ्यानी गट लाईनिंग नाही सुधारणार. याच्यामध्ये जे ओमेगा 3 आहे, याच्यामध्ये जे फायबर आहे, त्याच्यानी जवस म्हणून तर मी 2 वाट्या घ्यायला सांगितलंय, बाकी सगळं 1 वाटी आहे तुमचं. ओके. आणि तुम्हाला जर वाटलं लाडू खूप काळा होतोय, तर सगळं मिळून 2 वाटी घ्या आणि 2 वाट्या म्हणजे इक्वल ठेवा दोन्ही. दॅट इज ऑल्सो ओके. 1 वाटी जवस, 1 वाटी सगळं, असं केलं तरी चालेल. ओके. ओमेगा पण 3 फक्त जवस जवसातच मेजरली जास्त. तुमचं गट लाईनिंग सुधारण्यासाठी आहे. हो. मग बाकी काही रिप्लेसमेंट जवसाला नाहीये. बाकी सगळ्या गोष्टीतलं हे ते करा, पण मग जवस डायजेस्ट होण्यासाठी पाहिजे आपल्याला सुकं खोबरं, ते फार महत्वाचं आहे. बाकी सगळं तुम्हाला किती 4 पाहिजे, 2 पाहिजे, नाही पाहिजे, काही चालेल. ओके. येस, थँक्यू. सो मग प्रेयर करूया. हा हा मग. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मामृतंगमय ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषी प्रभाकराय नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. जय गुरुदेव. आय होप तुम्हाला आवडतंय आणि नवीन काहीतरी समजतंय. हो. गुड.
ठीक आहे. हो हात वरती केला मा प्रश्न आहे. हा बोला ना, बोला बोला. बोला. सुजातांचा मगाचाच हात वर आहे तसाच राहिलाय माझ्या मध्ये. तो केलाय, आत्ता केलाय मी. हा, मला बोला, बोला. विचारायचं की आपण फ्रीज तर वापरायचं नाही हे तर माहिती आहे, फ्रीजचे दुष्परिणाम माहिती आहे. पण काय झालं, आम्ही बरेच दिवस फ्रीज वापरला नाही मध्ये. पण तिचा मग प्रॉब्लेम काय झाला की दूध आणि ते दही खूप आंबट होतं ना नंतर. मग त्या दोन गोष्टीसाठी जनरली मला वाटतं फक्त त्याचा उपयोग होतो. बाकी रोजच्या नाही, भाज्या तुम्ही काय करा, माठ घ्या. माठ हा. घ्या. माठामध्ये आतमध्ये एक अजून भांड ठेवा, त्याच्यात पाणी ठेवा. पूर्ण माठात पाणी अर्ध राहील, त्याच्यामध्ये अजून एक भांड ठेवा, त्यात दही ठेवा. माझ्याकडे असाच माठ आहे माझ्या ओव्हनच्या शेजारी, कारण ओव्हन वापरायचाच नाहीये. तर मोठा माठ आणि आतमध्ये तुमचं भांड आणि त्याच्यात खाली पाणी, तर ते त्याला खूप आंबट होऊ देत नाही.